नमस्कार, मी स्वाती राजूरकर आज आपल्यासोबत जोडून आहे शिक्षणदूत या प्लॅटफॉर्मवर. शिक्षणदूत या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन झालेलं आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया शिक्षणदूत उपक्रमाबद्दल. या उपक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत जोडून आहेत मूर्तिजापूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तुषार बायस्कर सर. आज हे आपल्याला शिक्षणदूत या उपक्रमाविषयी थोडीशी माहिती सांगा. शिक्षणदूत हा उपक्रम आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 15 जानेवारी रोजी आपण हातगाव या गावात काही शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन केलं आहे. शिक्षणदूत हा जो उपक्रम आहे हा प्रामुख्याने आपण ग्रामीण भागातले जे विद्यार्थिनी आहेत यांच्यासाठी सुरू केलेला आहे. ग्रामीण भागातल्या शिक्षणामध्ये काही उणिवा आहेत. आपल्याला माहीत आहे की ग्रामीण भागात मुलांना बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध नसतात. जसे की बऱ्याचशा ज्या चांगल्या प्रकारच्या एक्झाम्स आहेत, परीक्षा आहेत, राज्य शासनाच्या आहेत, केंद्र शासनाच्या आहेत, त्या परीक्षेबद्दल मुलांना योग्य माहिती नसते. आणि योग्य माहिती नसल्यामुळं जे खरंच चांगले हुशार विद्यार्थी आहेत, प्रतिभावान आहेत, त्या मुलांना ती परीक्षा देण्याची संधीच एक प्रकारे म्हणजे मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की एक तर पालक एवढा अवेअर नसते, शिक्षित नसते पूर्ण. शिक्षकांद्वारे पण तेवढ्या जास्त प्रमाणात किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला की काळजीपूर्वक त्या परीक्षांची माहिती म्हणजे मुलांपर्यंत पोहोचण्यात येत नाहीत. एक तर साहजिक आहे. आता म्हणजे पहिल्या वर्गात जेव्हा एखादं मूल जाते तेव्हा त्याला अभ्यास कशासाठी करायचा, कसा करायचा हे माहीत नसते. तर ती आपली जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आहे, शिक्षकांची जबाबदारी आहे की कशाप्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे. एखादा विषय असेल तर तो विषय कशाप्रकारे वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. तर शिक्षणदूतचा एक उद्देश हा पण आहे की मुलांनी अभ्यास कशाप्रकारे केला पाहिजे आणि त्या विषयांच्या माध्यमातून स्वतःचा विकास कसा त्यांनी केला पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारचं किंवा उत्तम करिअर आपलं कसं करता येईल याच्याकडे शिक्षणदूतच्या माध्यमातून आपण मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही उपक्रम आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती आहेत चांगल्या नामांकित लोकांच्या, त्या या माध्यमातून पुरवणार आहेत. तसेच याच्यासोबतही बरेचसे असे मुलं राहतात की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे, पण ते मुलं हुशार आहेत, त्यांना शिक्षणाची आवड आहे आणि ते उच्च शिक्षण घेऊ इच्छितात. तर अशा मुलांसाठी आपण आर्थिक सहाय्य पण उपलब्ध करून देऊ शकतो. हा पण एक उद्देश आहे शिक्षणदूतचा आहे. तर आता सध्या तरी 5 ते 7 लोकांनी मिळून आपण हा सुरू केलेला आहे शिक्षणदूत उपक्रम. सध्या आपण मूर्तिजापूर तालुक्यापुरतंच या उपक्रमाला मर्यादित ठेवलेलं आहे. पण या अशा उपक्रमाची गरज पूर्ण भारतात आहे. त्याच्यामुळे आपल्यासोबत जसजसे लोक जुळत राहतील आपल्यासारखे, तसतसं आपण या उपक्रमाला वाळवणार आहे. म्हणजे शिक्षणदूत हा जो उपक्रम आहे तो स्पेशली डिझाईन केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि विद्यार्थ्यांचे जे काही आणि यांचा जो फोकस आहे शिक्षणदूतचा, हा फोकस ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना घेऊन आहे की ज्यांना कुठेतरी लॅक ऑफ गायडन्स मिळते त्यांच्यासाठी आहे. त्यांच्या ज्या समस्या असतील, ज्या काही म्हणजे करिअरला घेऊन किंवा एक्झाम्सला घेऊन किंवा अजून काही जे काही एज्युकेशन फील्डमध्ये त्यांचे काही क्वेश्चन्स असतील त्यांना घेऊन गायडन्स या माध्यमातून होणार आहे. आणि ते सुद्धा चांगले नामांकित जे एज्युकेशनलिस्ट असतील त्यांच्याकडून हा जो गायडन्स आहे हा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि हा उपक्रम फक्त तालुकापुरताच नसणार आहे, तर हा पुढे आपण कंट्री वाईड सुद्धा करू शकतो. याच्यामध्ये एक बाब ही पण आहे की जसं आपण मुलांना जे इंट्रोड्यूस करणार आहोत, जे नामांकित व्यक्तिमत्व आपण जे बोललो आहे, हे नामांकित व्यक्तिमत्व म्हणजे असं नाही की बाबा म्हणजे मुलं रिलेट करू शकले पाहिजे. की जसं आता आपल्या भागातूनच जे काही मुलं मोठे होऊन समोर म्हणजे मोठे झालेले आहेत, ग्रामीण भागातूनच जे मुलं शिकून खूप मोठ्या पदावर गेल्या किंवा मोठे अधिकारी झाले, एखादी मोठी परीक्षा उत्तीर्ण झाले, तर अशा लोकांशीच आपण त्यांचा परिचय करून देणार आहे. आणि त्यांच्या ज्या काही सक्सेस स्टोरीज आहेत त्या स्टोरीज आपण मुलांपर्यंत पोहोचवणार आहे, जेणेकरून मुलांना एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की दिस इज पॉसिबल फॉर मी ऑल्सो. म्हणजे असं नाही की बाबा त्या व्यक्तीने केलं तर तो व्यक्ती पण माझ्यासारख्या परिस्थितीतून गेलेला आहे आणि त्याने हे जर करून दाखवलं तर आपण पण करून दाखवू शकतो. तर दिस इज अ मेन क्रक्स बिहाइंड दिस.
म्हणजे विद्यार्थ्यांना आता त्यांनी हे तर लोक पाहिलेले आहेत की दूर कुठून तरी मोठे झाले आहे, पण त्यांच्यामधलंच असं होतं म्हणजे बरेचदा की आपल्यामधूनच कुणीतरी मोठं जाते पण आपण कुठेतरी त्यांना पाहत नाही आणि पाहत नाही किंवा आपल्याला माहिती नसते. एक तर आपल्या आजूबाजूचे लोक एवढे जागरूक नसतात की त्या लोकांची माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर ती काम आपण या माध्यमातून करू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांना नक्कीच ते इन्स्पायर होतील आणि त्यांना भरपूर काही शिकायला मिळणार. अतिशय सुंदर असा उपक्रम जो आहे शिक्षणदूत हा सुरू झालेला आहे गेल्या महिन्यात 15 तारखेला म्हणजे 15 जानेवारीला हा सुरू झालेला आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत आता हा जो पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागामध्ये आपण डिस्कस करणार आहोत विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत किंवा विद्यार्थ्यांचे काय जे काही प्रश्न आहेत, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, मग पाठांतर करणे योग्य आहे का, किती तास अभ्यास करायला पाहिजे, प्रॉपर कुठला टाइम टेबल फॉलो केला पाहिजे का, आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण शहरी विभागातल्या मुलांच्या बरोबरीने अभ्यास करून पुढे जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं जे आहे तो हाच एक भाग आहे की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात त्यांना कुठेतरी हे वाटते की शहरातले जे मुलं आहेत त्यांच्या बरोबरीने आपल्याला तेवढं गायडन्स किंवा तेवढे क्लासेस सगळं काही मिळत नाही, तर मग कुठेतरी आपण मागे राहू का, ही जी भीती आहे याला ओव्हरकम कसं करायचं हे आज आपण आजच्या मुलाखतीमध्ये सरांकडून जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न म्हणजे असा की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायला पाहिजे? माझं सांगणं विद्यार्थ्यांना एवढंच राहणार की तुम्ही जे काही वाचता ते प्रथम म्हणजे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अभ्यास कसा आहे की हे नाही की बाबा अभ्यास आपण एखादं पेज वाचतो आणि ते पाठ करतो, याला अभ्यास नाही म्हणत आपण. अभ्यास काय राहते की एखाद्या पेजवर आपण ज्या काही गोष्टी वाचतो किंवा जे काही कंटेंट वाचतो ते आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे येऊ शकतात. तुम्हाला बरेचसे वर्डचे मिनिंग माहीत नसणार, एखाद्या शब्दाचा अर्थ काय आहे ते माहीत नसणार, पण ते शब्दाचे अर्थ तुम्ही विचारायला पाहिजेत. तुमच्या घरी जे की तुमचे पालक आहेत, बहीण भाऊ आहेत, त्यांना विचारायचे. त्यांनाही नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ स्मार्टफोन मोबाईल आहे, मोबाईलमध्ये तुम्ही गुगलमध्ये तो वर्ड टाकू शकता, त्या वर्डचा अर्थ काय आहे ते समजून घ्यायचा. असं करत करत तुम्ही जे की वाचता ते सगळं तुम्हाला समजलं पाहिजे की नाही याचा अर्थ असा असा आहे. ठीक आहे. तर हे केल्यानं काय होईल की तुम्हाला एकदा तुम्ही वाचल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील, ते वारंवार वाचायची गरज पडणार नाही. आणि त्या पोर्शनवर जर सपोज तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आला तर ते तुम्हाला विचार करायची गरज नाही पडणार, कारण की तुम्हाला ते समजलेलं असणार. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात त्याचं उत्तर लिहू शकणार परीक्षेमध्ये. तर मेन म्हणजे काय की समजून घेऊन अभ्यास करा, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पाठ करू नका. जसे प्रकरणाच्या शेवटी प्रश्न दिले असतात त्याच्याखाली तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, ते प्रश्न आणि उत्तर असं पाठ नाही करायचं. एखादा समजा मराठीतलंही समजा आपल्याला एखादं प्रकरण आहे तर ते प्रकरण काय आहे ते पूर्ण समजून घ्या. आणि तुम्ही एकदा का समजून घेतलं तर तुम्हाला त्याच्यावरचे कोणतेही कसेही प्रश्न जरी विचारले तरी ते तुम्हाला तुमच्या शब्दात सांगता येतील. असं तुमचं असा अभ्यास झाला पाहिजे. आणि एखादा जर कोणताही टॉपिक आहे, विषय आहे, तर तुमच्या पुस्तकामध्ये एकदम संक्षिप्त रूपात दिला असते. ठीक आहे. तर समजा तुम्हाला जर त्या टॉपिकविषयी जास्त जाणून घ्यायचं तर तुम्ही अजून जाणून घेऊ शकता. एखाद्या व्यक्तीशी चर्चा करा किंवा तुम्ही गुगलमध्ये यूट्यूबवर टाका, म्हणजे जेणेकरून काय होईल की त्या टॉपिकबद्दल तुम्हाला खूप जास्त प्रमाणात ज्ञान होईल, नॉलेज होईल आणि तुमची त्याच्यावर कमांड क्रिएट होईल. ठीक आहे. तर हा उद्देश असला पाहिजे की आपण फक्त तेवढं आहे तेवढंच न वाचता त्याच्या पलीकडे बाबा आपण आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत, रेफरन्स घेतले पाहिजेत. बरेचसे रेफरन्स बुक असतात. समजा तुम्हाला जर ते संक्षिप्त रूपात दिलेलं आहे, तुम्हाला वाटते की नाही मला याच्याबद्दल अजून थोडंसं माहिती घ्यायला पाहिजे, तर बरेचसे रेफरन्स बुक राहतात, म्हणजे संदर्भ पुस्तकं राहतात, जे बऱ्याचशा लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात. तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात आणि त्याच्याद्वारे तुम्ही एखादा विषय समजून घेऊ शकता जर तुम्हाला समजला नाही तर हेच समजून घेऊन अभ्यास करायचा. भले तुम्ही अभ्यास कमी करा पण समजून घेऊन केला गेला पाहिजे. राईट. तर विद्यार्थ्यांना समजून घेऊन अभ्यास करायचा आहे आणि एखादा जर टॉपिक आपल्याला माहीत करायचा आहे, पूर्ण स्टोरी काय आहे, तर आपल्याला संदर्भ पुस्तकं जे असते त्यांची सुद्धा मदत घेता येईल असं सरांनी सांगितलं आहे. सर, विद्यार्थ्यांनी काही प्रॉपर टाइम टेबल फॉलो केला पाहिजे का? टाइम टेबल ॲक्च्युली असलाच पाहिजे. खरं तर टाइम टेबलचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण की टाइम टेबल म्हणजे आपली शिस्त आहे असं समजू शकतो आपण. कारण की आपण सकाळी उठतो किती वाजता, त्यानंतर आपण उठल्यानंतर आपला काय शेड्यूल असायला पाहिजे. असं नाही की आपण कधी उठून राहिलो, कधी कोणत्या गोष्टी करून राहिलो. म्हणजे नियोजन जर आपल्या आयुष्यात असलं तर ते खूप चांगलं असते. ठीक आहे. पण नियोजनानुसार आपलं काम करणं हे पण खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे बरेचसे 100 जर मुलं तुम्ही घेतले तर त्यातले 90 मुलं असे म्हणतील की आम्ही नियोजन तर करतो पण त्याची अंमलबजावणी किंवा त्याच्यावर ते फॉलो नाही करू शकत आम्ही. ते खूप कठीण आहे. तर मुलांना सांगणं एवढंच आहे की तुम्ही नियोजन बनवा.
ठीक आहे. तर तुम्हाला नियोजनावर बरोबर फॉलो करणं हे तुम्हाला सुरुवातीला जड जाणार. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला 1-2 वर्ष तुम्हाला असं वाटणार की यार मला हे म्हणजे मी फॉलो करू शकत नाही. पण तुम्ही त्याच्यावर कायम राहा की एक दिवस असा येईल की बाबा या नियोजनानुसार मी बरोबर माझं जे दिवसाचा जो पूर्ण शेड्यूल आहे तो करणार. तर नियोजन करूनच कोणती गोष्ट केली पाहिजे. कारण आता तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जरी पाहिला, समजा एखादा क्रिकेटपटू आहे, त्याला जर एखादा जो शॉट आहे तो जर चांगला परफेक्ट करायचा असेल तर त्याला वारंवार प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे तो आज शिकला आणि उद्या त्याला परफेक्ट झाला असं नाही आहे. त्याला महिने प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा कुठं तो एकदम चांगला परफेक्ट तो शॉट मारू शकतो. तर प्रत्येक गोष्टीसाठी ही गोष्ट लागू होते की जर तुम्हाला तर काहीतरी चांगलं सक्सेस अचीव करायचं आहे तर तुम्हाला एक योग्य नियोजन करावं लागेल. आणि ते नियोजन असं नाही की बाबा पुढच्या दिवशी मला ते नियोजन माझं कोलमडलं म्हणून मी बंद करून टाकणार, असं नाही. तुम्ही कायम त्याच्यावर रागे नाही. मला एक दिवस असा येईल की मला त्या नियोजनानुसार माझा अभ्यास करायचा आहे आणि मी खात्रीनं सांगतो की एक दिवस असा येईल की तुम्ही बरोबर तंतोतंत तुम्ही जे नियोजन केलं त्या नियोजनानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करणार, तुम्ही तुमचं पूर्ण रोजचं शेड्यूल तुम्ही फॉलो कराल. तर नियोजन महत्त्वाचं आहे. आणि याच्यामुळे काय होते की आपल्या शरीराला एक सवय लागते की मी सकाळी 6 वाजता उठणार, 6 वाजता उठून मी 1 तास अभ्यास करणार, त्याच्यानंतर ब्रश करणं, माझा नाश्ता वगैरे झाल्यानंतर परत काही न्यूजपेपर वाचेल, त्याच्यानंतर माझा शाळेचा टाईम झाला, शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेतून आल्यानंतर मी ही गोष्टी, म्हणजे आपल्याला पूर्ण आढावा असेल की मला आज दिवसभरात काय करायचं आहे. आणि तेच जर तुम्ही काही नियोजन जर नाही केलं तर मग तुम्हाला कशाची सवय नाही. आणि आपण जर नियोजन नाही केलं तर आपलं शरीरही आळशी राहणार. कारण की आपल्या डोक्यात काहीच नाही आहे की मला आता काय करायचं आहे. तर आपण आळशी बनवतो. तर आळशी बनायचं नसेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट अगोदर दिवशीच ठरवून घ्या की मला आता या दिवशी काय करायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपलं शरीर किंवा आपली बॉडी, आपलं माइंड तयार राहणार की मला उद्या हे करायचं आहे. तर नियोजन खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी नक्कीच नियोजन करायला पाहिजे असं सरांनी सांगितलं आहे. सर, पाठांतर करणे योग्य आहे का विद्यार्थ्यांचं? पाठांतर करणे पूर्णतः असं म्हणणार की मी चूक नाही आहे. पाठांतर कुठं कुठं आपल्याला करावं लागते. जसं आता जसे पाळे राहतात, म्हणजे टेबल्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. 2चा टेबल, 3चा टेबल, 4चा, असे जे काही टेबल्स आहेत तर हे टेबल्स आपल्याला पाठच करावं लागतं. ठीक आहे, त्याला काही पर्याय नाही आहे. दुसरं गणितामध्ये किंवा फिजिक्समध्ये असे काही फॉर्म्युले असतात की जे फॉर्म्युले जसे आहे तसेच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ते पाठ करावं लागतील आपल्याला. जसे केमिस्ट्रीमध्ये पिरियडिक टेबल राहतात, म्हणजे एलिमेंट्सचे नावं, त्याचं जे काही डिटेल्स आहेत ते, ह्या गोष्टी आपल्याला पाठ करावं लागतात. ठीक आहे. बाकी बायोलॉजीमध्ये बऱ्याचशा प्लांट्सचे नावं आहेत किंवा एखाद्याची ज्या काही नावं आहेत ते तर पाठच करावं लागतील आपल्याला. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त जे काही आहे हे आपल्याला समजून घेऊनच सगळं हे करावं लागेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला पाठ करायची गरज नाही. बरेचसे मुलं काय करतात की एखाद्या याची डेफिनेशन असेल, समजा इव्होल्यूशन आहे, तर इव्होल्यूशन ही एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. ती कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावं लागणार. ती की पाठ करायची गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तर जी कन्सेप्ट आहे किंवा ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला समजून घ्यावं लागतील, त्या पाठ करायची गरज नाही. फक्त टेबल्स आहेत, त्यानंतर तुमचे फॉर्म्युले आहेत, पिरियडिक टेबल आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या फक्त. म्हणजे ज्या काही कन्सेप्ट आहेत, ग्रॅव्हिटेशन आहे, फोर्स आहे किंवा वेलॉसिटी आहे, हे कन्सेप्ट आहेत, हे पाठ नाही करावं लागत. हे तुम्हाला समजून घ्यावं लागतात फक्त. ठीक आहे. म्हणजे संकल्पना हे समजून घ्यायच्या आहेत. बाकी टेबल्स, फॉर्म्युले आणि पिरियडिक टेबल वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ज्या फक्त आपल्याला त्याचे नावं लक्षात ठेवावं लागतात किंवा त्याचे नंबर्स लक्षात ठेवावं लागतात, त्या पाठ करायच्या. फक्त आपल्याला जे काही टेबल्स किंवा चार्ट्स आहेत तेच लक्षात घ्यायचे आहेत, ते त्यांना लर्न करायचं आहे. पण बाकी इतर जसं सरांनी सांगितलं आहे डेफिनेशन्स किंवा मग आपलं जे फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे किंवा हे आपल्याला समजून घ्यावं लागतील. आणि आपल्याला असं बंधनकारक नसते की बाबा टेक्स्टबुकमध्ये ज्या वर्डिंगमध्ये लिहिलं आहे त्याच वर्डिंगमध्ये आपण परीक्षेत लिहायला पाहिजे, हे कोणालाच अपेक्षित नसते. म्हणजे इव्हन हे शिक्षकांनाही नसते, परीक्षकांनाही अपेक्षित नसते. उलट परीक्षक आणि शिक्षक याच्यात खुश होतील की मुलांनी स्वतःच्या भाषेमध्ये रचना करून लिहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्याची डेफिनेशन जर तुम्ही लिहिसाल की इव्होल्यूशन म्हणजे काय, म्हणजे इव्होल्यूशन म्हणजे समजा आता मराठी भाषेत जर मी सांगायचं झालं की बाबा म्हणजे खूप प्राचीन काळापासून मानवी समाजामध्ये किंवा कोणत्याही प्राण्यामध्ये जो कालांतरानं जो काही बदल घडत गेला, ठीक आहे, मग त्याच्या शरीरामध्ये बदल असेल, तो त्याच्या स्किन कलरमध्ये असेल, त्याच्या स्वभावामध्ये असेल, त्याच्या चालण्याच्या गतीमध्ये असेल, त्याच्या पोश्चरमध्ये असेल, म्हणजे या बदलालाच आपण इव्होल्यूशन म्हणू शकतो. ठीक आहे. ही साधी सोपी व्याख्या मी माझ्या शब्दात तयार केली, मी कुठल्या पुस्तकातून वाचलेली नाही आहे. तर हे असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे समजून घेतल्यानं काय होणार की तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर परत ते वाचायची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्हाला कुणी कुठं कधी जरी विचारली तरी तुम्ही ते सांगू शकणार.
ठीक आहे. आणि हे तुम्हाला कायम आयुष्यभर तुम्हाला ते कामात येणार आणि आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार ते. आणि तेच जर तुम्ही एखादी गोष्ट जर पाठ केलेली असणार तर ते तुम्हाला जर तुम्ही रिवाईज केली तरच तुम्हाला आठवणार. जर तुम्ही रिवाईज नाही केली तर तुम्हाला आठवणार नाही ते. ठीक आहे. त्याच्यामुळे पाठ करण्यावर जास्त भर न देता कन्सेप्ट समजून घेणं, एखादा विषय काय आहे तो समजून घेणं आणि तो समजून घेतल्यानंतर जर समजत नसेल तर तो समजण्यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे शिक्षकांना वारंवार विचारणं, यूट्यूब, गुगल याचा सहारा घेणं किंवा एखादा त्या विषयातला जर तज्ज्ञ व्यक्ती असेल तर त्याला विचारणं की बाबा मला हे सोप्या शब्दात तुम्ही समजून सांगा काय आहे, तर मला हे समजत नाही आहे. तर हे जास्त योग्य आहे मला वाटते. सर, अप्लिकेशन ऑफ टेक्स्टबुक नॉलेज याबद्दल तुम्ही काय सांगा? हां, अप्लिकेशन ॲक्च्युली कसं आहे, आपल्याला म्हणजे मुलांना आपण जे काही शिकवतो पहिल्या वर्गापासून आणि बाकी जे काही प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये, ॲक्च्युली हे जे टेक्स्टबुकमध्ये जे काही नॉलेज असते हे आपल्या सराउंडिंगमध्येच आहे. म्हणजे असं काही नाही की बाबा हे कुठल्या तिसऱ्या ठिकाणचं नॉलेज आहे आणि ते आपल्याला शिकवलं जाते. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टी हे आपल्या आजूबाजूला प्रेझेंट आहे, तेच आपल्याला टेक्स्टबुकच्या माध्यमातून मुलांना आपण शिकवतो. ठीक आहे. जसं आपण इंग्लिशमध्ये बऱ्याचशा ऑब्जेक्टचे नावं, जसं फॅन आहे, टी व्ही आहे, इलेक्ट्रिसिटी आहे किंवा टाईल्स आहे, वॉल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच आहेत. तर आपण मुलांना याच्याशी रिलेट करून शिकवू शकतो. ठीक आहे. आणि मुलांनाही माझं सांगणं हे आहे की जे की टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला त्या दिवशी जे काही शिकवलं जाईल तर ते शिकवल्यानंतर थोडासा आपण विचार करायचा. विचार करणं खूप महत्त्वाचं आहे मुलांच्या दृष्टिकोनातून, की हे जे काही मला आज शिकवलेलं आहे याचा माझ्या घरी किंवा माझ्या आजूबाजूला मला कुठं वापर करता येईल का, किंवा हे मला शिकवलेले जे काही कंटेंट आहे हे माझ्या आजूबाजूला कुठं उपलब्ध आहे का. तर मी 100% तुम्हाला सांगणार की तुम्हाला कुठं ना कुठं तरी त्याचं अप्लिकेशन दिसणार. ठीक आहे. कदाचित तुम्हाला समजणार नाही, पण तुम्ही जर तसं विचार करायची सवय जर पाडली तर तुम्हाला एक वेळ असं होईल की तुम्ही शाळेतून वापस आल्यानंतर तुम्ही लगेच त्या नॉलेजचा तुम्ही अप्लिकेशन करण्यासाठी तुमच्या मेंदूला प्रेरित करसाल. ठीक आहे. आता जसं आता सोपी गोष्ट आहे, पहिल्या वर्गामध्ये बऱ्याच EVSमध्ये मुलांना टाईप्स ऑफ प्लांट्स असं एक चॅप्टर आहे. आता प्लांट्स आपल्या आजूबाजूलाच आहेत. म्हणजे असं नाही की मुलांनी बाबा टाईप्स ऑफ प्लांट्स ते घरीच अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही थोडासा मुलांना बाहेर घेऊन जाऊ शकता किंवा मुलगा जर थोडासा मोठा असेल तर त्याला तो स्वतःच बाहेर जाऊन टाईप्स ऑफ प्लांट हे तो बाहेरच शिकू शकते. म्हणजे बा एक ट्री असते 3-4 प्रकारचे, समजा एक ट्री म्हणतो आपण, एकाला श्रब म्हणतो, एकाला हर्ब म्हणतो. हे तिन्ही आपल्या आजूबाजूला तुम्हाला प्लेंटी ऑफ नंबर्समध्ये भेटतील. ठीक आहे. म्हणजे मुलाला कसं एक तर ते बर्डन पण नाही राहणार की यार आपण टेक्स्टबुकच वाचत आहे आणि आपल्याला ती लिहास लागत आहे. आपल्याला अल्टिमेट आपलं एम काय आहे शिक्षणातून, की मुलाला ते समजलं पाहिजे. मग त्यांना ते कसं समजून घ्यावं, असं नाही की त्यांना एका खुर्चीमध्ये बसून फक्त लिहिलंच पाहिजे. तो जर बाहेर पडला तर त्याला कितीतरी म्हणजे n नंबर ऑफ ट्री दिसतील. आंब्याचं झाड दिसेल, चिंचेचं झाड दिसेल, कितीतरी ट्रीज पाहायला भेटतील त्याला. ठीक आहे. आणि ट्री पाहिल्यानंतर त्याला समजणार की बा याचं जाळं खोळ असते, खूप साऱ्या ब्रँचेस असतात, उंच असते. समजा हर्ब आहे तर हर्बचं किती छोटे छोटे झाडं आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. श्रब आहे, श्रब पण एकदम आपल्या बऱ्याच जणांच्या घरी पण असते, ते फुलाची झाडं आपण पाहतो. तर इतक्या साऱ्या गोष्टी टेक्स्टबुकमधल्या आपल्या घरीच अवेलेबल असतात. ठीक आहे. तर त्याच्यामधून आपण शिकू शकतो. म्हणजे ते तर लाईव्ह गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे एखादं जर ट्री मुलांना जर लाईव्ह पाहिलं तर तो विसरणारच नाही की याला ट्री म्हणतात म्हणून. ठीक आहे. त्याला नेहमी लक्षात राहणार ते. म्हणजे टेक्स्टबुकमध्ये त्याला शिकवलं जाते की बाबा याचं मोठं खोळ असते, हे खूप उंच असते. तुम्ही ते शिकवल्यापेक्षा डायरेक्ट त्याला ट्री दाखवा ना, की हे ट्री आहे, याचं किती मोठं खोळ आहे, याचं किती उंच आहे, किती मोठ्या ब्रँचेस असतात, याला फळ लागतं, याला हे असते. तर हां, प्रॅक्टिकल नॉलेज असं हे तुम्ही एक एक्झाम्पल दिलं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की समजा आता एखाद्या मुलांना शाळेमध्ये सोलार सिस्टीम, सूर्यमाला शिकवत आहेत. तर सूर्यमाला शिकवल्यानंतर तिथं शिकवल्यानंतर बाहेर पडल्यानंतर लगेच मुलांना क्लिक झालं पाहिजे, किंवा ज्यांना क्लिक नाही त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगायला पाहिजे की तुला जे सूर्यमाला शिकवली ही इथंच उपलब्ध आहेत. म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर आहे हा एक सूर्यमालेचा एक घटकच आहे. आपल्याला रोज जो सूर्य दिसते हा सूर्य हा त्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्यानंतरचा ग्रह आहे मर्क्युरी, त्याच्यानंतर व्हीनस, आपला अर्थ, मार्स, हे सगळे प्लॅनेट्स आहेत. तर हे जर आपण असं जर रिलेट करायला लागलो तर आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल. फक्त आपण जर पुस्तकापुरतंच जर मर्यादित राहिलं तर आपल्याला समजणारच नाही ते की यार सन कोणता आहे, पृथ्वी कशी आहे, काय आहे. तर पण ॲक्च्युली ते आपल्या आजूबाजूलाच आहे. तर आपण ते रिलेट करत करत ते समजून घेतलं पाहिजे. आणि असं जर केलं तर आपलं जे शिकणं आहे ते शिकणं बर्डन नाही होणार आपल्यावर. आपल्याला असं वाटणार की रोज मी काहीतरी नवीन गोष्टी शिकत आहे, म्हणजे आपल्यामधली जे जिज्ञासा आहे ते जागृत होईल.
आपल्याला रोज काहीतरी नवीन नवीन शिकून घ्यायची इच्छा उत्पन्न होईल. आणि आपल्याला मुलांपासून हेच पाहिजे. आपल्याला मुलांपासून हे नाही पाहिजे की त्यांना 90% आणि 95% मार्क मिळाले पाहिजेत. आपल्याला मुलांना समजलं पाहिजे हेच एवढं अपेक्षित आहे आपल्या मुलांपासून. मग त्यांना 60% 70% मार्क घेतले तरी काही फरक नाही पडत. कारण की आपल्याला माहीत आहे की आजकाल म्हणजे आजकाल असं स्पर्धेचं युग आहे. याच्यामध्ये 10वीतल्या आणि 12वीतल्या पर्सेंटेजच्या याच्यावर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नाही करता येत. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक करिअरसाठी स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे डॉक्टरसाठी जर विचार केला, इंजिनिअरिंगसाठी जर म्हटलं, शिक्षकांसाठी प्रत्येकासाठी स्पर्धा परीक्षा आहे. आणि स्पर्धा परीक्षा तुमचं काय टेस्ट करते, तुमच्यामध्ये किती अंडरस्टँडिंग आहे, तुमच्यामध्ये किती स्किल डेव्हलप झालेले आहेत हे पाहते. स्पर्धा परीक्षेमध्ये कधीच तुम्हाला पाठ करून उत्तर लिहिता नाही येत. ज्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये टिकू शकता. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच जर तुम्ही समजून घेऊन अभ्यास केला, आपल्या आजूबाजूचा परिसर पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेतला, तर मुलं नक्कीच अशा स्पर्धा परीक्षामध्ये टिकू शकतील. समूह अभ्यास पद्धत आणि तिचे फायदे कसे होतील विद्यार्थ्यांना? हां, समूह अभ्यास पद्धत हे ॲक्च्युली जे मुलं प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये शिकतात त्यांच्यामध्ये खूप प्रचलित आहे पद्धती. समूह म्हणजे ग्रुप ॲक्च्युली. तर ग्रुपमध्ये बसून आपण अभ्यास करायचा. तर आता जनरली कसं आहे की जे मुलं आता 1 ते 10वीमध्ये आहे त्यांना एकटं अभ्यास करायची सवय असते की आपण एकटंच घरी बसायचं, एकटंच वाचायचं, लिहायचं, ज्या काही गोष्टी आहेत त्या. एकटं अभ्यास करण्यामध्ये काय होते की बऱ्याचदा कंटाळवाणं होऊ शकते ते, की आपल्याला कसं आहे की कोणीच बोलायला नाही, एकटंच जण वाचायचं, ते समजून घ्यायचं. समूहामध्ये कसं आहे की तुम्ही 2 ते 5 जणांचा एक ग्रुप आपण एक फॉर्म करू शकतो. त्याच्यामध्ये काय करायचं की सगळ्यांनी मिळून एक टॉपिक ठरवायचा किंवा प्रत्येकजण वेगवेगळा टॉपिक वाचू शकणार. म्हणजे एखाद्यानं इंग्लिश वाचायचं, एखाद्यानं इतिहास वाचायचा, एखाद्यानं मॅथमॅटिक्स वाचायचं, एखाद्यानं EVS वाचायचं. आणि सर्वांनी मिळून मग एक ठरलेला टाईम फिक्स करून ठेवायचा की आज आपण संध्याकाळी जेवणानंतर किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेस जे काही असेल, जो सोयीस्कर टाईम सगळ्यांना आहे तो ठरवून ठरवायचं की आता आपण सगळेजण एकत्र यायचं, एकत्र चर्चा करायची. जसं आता मी जर इंग्लिशचं आज जे वाचलं तर ते मी सांगणार, मला जे काही समजलं ते. समजा मी जर आज एखादी इंग्लिशची पोएम वाचली तर मी आज पोएम वाचलीकडे, मला हे समजलं त्यातलं. तर मग त्याच्यावर बरेचसे मुलं म्हणतील की यार हां, मला असं वाटतं की याचा अर्थ हा आहे. म्हणजे प्रत्येकाचे वेगळे ओपिनियन येतात, त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजायला लागतात. एखाद्यानं जर हिस्ट्रीचा जर एखादा टॉपिक वाचला असेल, ठीक आहे, जसं समजा एखादा भारत स्वतंत्र झाला, ठीक आहे, भारताला इंडिपेंडन्स भेटलं, तर तो त्याच्या शब्दात सांगणार. मग त्याच्यावर बरेचसे जण आपापले कॉमेंट्स देतील किंवा त्यांनी जर वाचलं असेल तर ते 1-2 गोष्टी एक्स्ट्रा सांगतील की नाही यार, मी तर हे असं वाचलं होतं, असं झालं असेल. याच्यामधून काय होते की आपल्या संकल्पना बऱ्याच आपल्याला समजतात, बरेचसे नवीन मुद्दे आपल्याला समजतात की जे आपल्याला समजले नव्हते. तिसरी गोष्ट म्हणजे की या माध्यमातून आपल्यामध्ये एक संभाषण कौशल्य डेव्हलप होते. म्हणजे एकमेकाशी बोलायचं कसं, चर्चा कशा करायचा, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की ह्या गोष्टी आपल्याला कोणी शाळेत नाही शिकवत. शाळेत कसं आहे, शाळेत टीचर शिकवतील, आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण या ग्रुप स्टडीच्या माध्यमातून आपल्यामध्ये ते पण स्किल डेव्हलप होणार की आपण एकमेकाशी बोलायचं कसं, एकमेकाचे मुद्दे समजून कसे घ्यायचे, एखाद्यानं जर चुकीचा मुद्दा मांडला असेल तर तो खोडायचा कसा, हे पण आपण त्याच्यामधून शिकू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी ही पद्धत अवलंबायला काही हरकत नाही. याच्यामध्ये सुरुवातीला कसं आहे की आता मुलं लहान असल्यामुळे त्यांना एवढं या गोष्टीचं गांभीर्य येणार नाही. त्याच्यामुळं जे पालक आहेत, पालक किंवा टीचर लोक पण याच्या सुरुवातीला सहभागी होऊ शकतात की बाबा मुलं व्यवस्थित ग्रुप स्टडी करतात की नाही. तर एकदा त्यांना समजलं की नाही यार ग्रुप स्टडी ही अशी केल्या जाते, तर मग ते स्वतःहूनच करणार. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरफेअर करायची गरज नाही किंवा त्यांना सांगावं लागणार नाही. त्याच्यामुळं ग्रुप स्टडी किंवा समूह पद्धत जी आहे अभ्यासाची, ती अवलंबल्यानं म्हणजे विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होईल. मी तर सांगतो की बऱ्याचशा वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये आपण ग्रुपमध्ये जे काही डिस्कशन केलं ना, ते आपल्याला आठवते की यार आपण ग्रुपमध्ये ह्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या किंवा आपल्या कानात पडल्या होत्या ते. आणि त्याचा आपल्याला एकदम म्हणजे आपण सरप्राईज होऊन जातो की यार मला ही गोष्ट कशी काय आठवली, तर ती आपण ग्रुपमध्ये डिस्कस केली होती म्हणून आठवली. तर ही खूप छान पद्धत आहे आणि त्याचा मुलांना चांगला फायदा होईल. ग्रुप डिस्कशन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. ग्रुप डिस्कशनने आपल्याला क्वेश्चन्सचे जे आन्सर्स आहेत किंवा लेसन्स आहेत ते आठवतात आणि कुठेतरी आपण पाठांतर करून मग मधातली काय ओळ आहे किंवा कुठला शब्द आहे तो विसरतो. पण ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला आठवते की नाही तिने असं सांगितलं होतं, असं एक्सप्लेन केलं होतं आणि आपण ते आपल्या शब्दात लिहू शकतो. सर, मोबाईल आणि इंटरनेटचा विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कसा उपयोग होऊ शकतो? आता आपण पाहतो की
मोबाईल आणि इंटरनेटमुळं इतकी भयंकर बदल झालेला आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. शिक्षण क्षेत्र असेल, कोणतेही क्षेत्र असेल ते. पण हे मोबाईल आणि इंटरनेट जेवढं फायदेशीर आहे तेवढं ते धोकादायक पण आहे. कारण कसं आहे, कोणत्याही गोष्टीचा म्हणजे कोणतीही गोष्ट असो ते, ज्या गोष्टीचा जोपर्यंत तुम्हाला चांगला आणि वाईट, त्याचे फायदे चांगले काय आणि वाईट काय हे समजत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याचा चांगला वापर करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की याचा माझ्यासाठी चांगला वापर मी कसा करू. त्यातून कसं आहे की त्याचा मोबाईल आहे, मोबाईल तुम्ही घेऊन बसले, व्हॉट्सअपवर दिवसभर चॅटिंग करून राहिले, कोणतेही व्हिडिओ बघून राहिले, तर तुम्हाला वेळ कसा निघून जाणार हे समजणार पण नाही. पण तो तुमचा खूप मौल्यवान वेळ वाया चालला आहे, तो कधी परत नाही मिळणार तुम्हाला. ठीक आहे. सध्याची मुलं लहान आहेत किंवा लहान विद्यार्थी, त्यांना याचं महत्त्व सध्या समजणार नाही, पण आम्हाला समजते, तुम्हाला समजतात. कारण की वेळ खूप महत्त्वाचा आहे. आणि स्पेशली जी मुलं सध्या शिकत आहेत त्यांच्यासाठी तो वेळ खूपच महत्त्वाचा आहे, जरी त्यांना समजत नसेल. तर मोबाईलचं कसं आहे, मोबाईल हे चांगलं आहे, म्हणजे खूप क्रांतिकारी माध्यम आहे, पण त्याचा उपयोग आपण तसा करायला पाहिजे. जसं आता मोबाईलचा वापर जसं आता मी केला आहे, तर मला असं वाटते की जिथं तुम्हाला अभ्यास करताना अडचण येते, समजा एखादं समजलं नाही तुम्हाला, म्हणजे तुम्ही एखादी संकल्पना समजून घेताय. जसं आता आपण मगाशी बोललो किंवा सोलार सिस्टीम, सूर्यमाला हे कशी आहे, तुम्ही आजूबाजूला रिलेट केलं, पाहायला सूर्य इकडे आहे, पृथ्वी येत आहे, पण तरी तुम्हाला समजत नाही यार नेमकं ही सिस्टीम कशी आहे. तर तुम्ही मोबाईलमध्ये यूट्यूब हे माध्यम आहे. ठीक आहे. यूट्यूबमध्ये तुम्ही सोलार सिस्टीम हे टाकलं तर तुम्हाला चांगले ॲनिमेटेड व्हिडिओ येतात. ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्ही बघून तुम्ही समजून घेऊ शकता की आपली सोलार सिस्टीम कशी आहे, म्हणजे सूर्य कसा आहे, पृथ्वी कशी आहे, बाकी ग्रह सूर्याभोवती कसे फिरून राहिले, हे तुम्हाला समजून घेता येऊ शकते. आणि तुम्ही जर असा उपयोग जर केला तर त्याच्यासारखं माध्यम नाही आहे मोबाईल. ठीक आहे. मोबाईलमध्ये गुगल आहे, गुगलच्या माध्यमातून तुम्ही एखादा जर समजा इंग्लिशचा वर्ड आहे त्याचा तुम्हाला अर्थ माहीत नाही आहे, तुम्ही गुगलमध्ये टाका की बाबा समजा एखादा शब्द घेऊ की पॅट्रिऑटिक या शब्दाचा अर्थ माहीत नाही आहे एखाद्या विद्यार्थ्याला सपोज आपण, तर त्यांना गुगलमध्ये जर टाकलं तर पॅट्रिऑटिक हा शब्द जर टाकला लगेच गुगल त्याचा मिनिंग देते तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते समजून घेता येईल. तर असं जर विद्यार्थ्यांनी त्याचा वापर जर केला तर तुम्ही बिलीव्ह नाही करू शकता की तुम्हाला त्याचा इतका फायदा होईल की कल्पनेच्या पलीकडे. पण तेच जर एखाद्या मुलांनी म्हटलं की यार मला आता मोबाईल घ्यायचा आहे, मी मोबाईलमध्ये कोणते व्हिडिओ पाहणार आणि काही पाहत बसणार, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणार, तर मग ते खूप घातक आहे मोबाईल. म्हणजे त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं शिक्षणाचं महत्त्व समजणार नाही, तुमचं करिअरविषयी तुम्ही विचार नाही करणार, तुम्हाला काय करायचं आयुष्यात हे पण तो मोबाईल तुम्हाला त्याची जाणीव नाही होऊ देणार. कारण की त्याच्यामध्ये इतकं सारं आहे पाहण्यासारखं, बघण्यासारखं, करण्यासारखं. तर तेच आपण अभ्यासासाठी त्याचा उपयोग करायचा, डिक्शनरीसारखा एखादे व्हिडिओ पाहायचे, एज्युकेशनल व्हिडिओ पाहायचे, एखादं लेक्चर ऐकायचं, एखादे वक्तृत्व स्पर्धा असेल तर स्पर्धेचे जे लेक्चर आहेत ते ऐकायचे. अशा गोष्टी आपण करू शकतो. पण बाकी अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे अवांतर व्हिडिओ जे आहेत, ज्या तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड नाही आहेत, कुठलेच नाही आहेत, ते टाळायला पाहिजे. तसं जर केलं तरच त्याच्यामध्ये भलं आहे विद्यार्थ्यांचं. राईट. तर आपल्याला सुरुवातीला हे माहिती असणं गरजेचं आहे की व्हॉट इज गुड फॉर यू, व्हॉट इज बॅड व्हॉट इज बॅड आणि याच्यामध्ये पालकांनी पण त्यांना मदत करायला पाहिजे. कारण मुलांना नाही माहीत राहत कसं करायचं. तर मुलांना कसं आहे, जसं पालक करतील तसं मुलं करतात. त्याच्यामुळे पालकांनी पण शक्यतोपरी मोबाईलचा जो अतिशयोक्ती वापर आहे, एक्झॅग्रेटेड वापर, तो पण कमी करायला पाहिजे. कारण की पालक जर करतील तर मग मुलांना तुम्ही कोणत्या अधिकारानं बोलताल की तू करू नको म्हणून. ठीक आहे. त्यांनी एक लिस्ट बनवायला पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे मोबाईलवर, फक्त हाच टाइम आपला एवढा राहणार आणि बरोबर आहे. आपल्याला ह्या इतक्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे कुठला इंग्लिशचे वर्ड्स असतील, हार्ड वर्ड्स आधीच वाचून घ्यायचे, बरोबर आहे. टेक्स्टबुक मधून लेसन वाचायचं. आणि मी तर असं म्हणतो की आता बऱ्याचशा शालेय मुलांकडे स्मार्टफोन असते, तर शालेय मुलांकडे स्मार्टफोनची गरजच नाही आहे की. आईवडिलांकडे स्मार्टफोन असते. ठीक आहे. आणि शाळेमध्ये स्मार्टफोन घेऊन जायची गरज तरी काय, काहीच गरज नाही आहे. समजा मुलाला जर काही डिफिकल्टी असेल तर तो शाळेतून घरी आल्यानंतर आरामात बघू शकते. त्याच्या आई वडिलांना म्हणू शकते किंवा मला हे डिफिकल्टी आहे, मला हा व्हिडिओ पाहायचा आहे, तुम्ही मला लावून द्या. तर तसं करता येऊ शकते. मुलांना कमीत कमी 12वीत असेपर्यंत तरी, म्हणजे 12वी झाल्यानंतर मुलांना स्मार्टफोन द्यायला पाहिजे असं तरी मला वाटते. कारण की 12वीपर्यंत स्मार्टफोनची काही गरज नाही आहे. मुलांना साधा जरी फोन असला चालते किंवा फोन नसला तरी चालते. पण आजकाल असं फॅड झालं आहे की बाबा आईवडिलांजवळ पैसे असतात आणि स्मार्टफोन मुलांना लगेच घेऊन देतात, मुलं मागतात. तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, मुलांना कमी वयामध्ये त्याची समज नसते की याचा वापर कसा करायचा. मुलं जास्त डायव्हर्ट होतात. डायव्हर्ट झाल्यामुळे हुशार मुलं पण मागं पडतात अभ्यासाचे. तर ते आपण टाळायला पाहिजे ॲज अ पालक म्हणून. सर, शहरी आणि ग्रामीण विभागामध्ये बराच अंतर पाहायला मिळते. म्हणजे अभ्यासात हुशार तर असेल, खेडे विभागातले, ग्रामीण
अभ्यास व्यवस्थित करत आहेत, स्कूलमध्ये रेग्युलर जाणं येणं करत आहेत आणि म्हणजे उत्तम चांगलं त्यांचं आहे सगळं शिक्षण. पण पुढे तरी मग त्यांना असं वाटतं की आपली परिस्थिती त्या शिक्षणाला किंवा आपल्या करिअरमध्ये आड येईल का, म्हणजे कम्पॅरेटिव्हली शहरी विभागातले जे विद्यार्थी असतील तर त्यांना अपॉर्च्युनिटीज पण तशा असतात आणि पॅरेंट्स पण तेवढे अवेअर असतात, तेवढं बॅलन्स असते इकॉनॉमिकली पण ते तेवढे स्टेबल असतात की देऊ शकतात. पण ग्रामीण विभागातील जर पाहिलं आपण तर फॅमिली इन्कम तेवढं नसते, मग त्यांची परिस्थिती त्यांना कुठेतरी आड येऊ शकते का अभ्यास करताना? नाही, परिस्थिती हे शक्यतोपरी आड येत नाही शिक्षणाच्या. कारण की ज्या मुलांमध्ये शिकण्याची इच्छा असते, म्हणजे ज्या मुलांचे प्रामाणिक प्रयत्न आहे, मेहनत करत आहेत मुलं, ते मेहनत मुलांची जी आहे, जे प्रामाणिक प्रयत्न आहेत ते शिक्षकांनाही दिसतात आणि परीक्षेच्या माध्यमातून ते त्यांच्या घरच्यांनाही दिसतात. त्याच्यामुळं चांगल्या हुशार विद्यार्थ्यांना समाज आणि शिक्षक नेहमी मदत करायला तयार असतात. ठीक आहे, आता माझंच मी जर उदाहरण देतो. मी आता दर्यापूर तालुक्यात माझं छोटंसं गाव आहे, तिथून मी एकदम छोट्याशा शेतकरी कुटुंबातून मी डॉक्टर झालो आहे. लहानपणी आमची परिस्थिती एकदम अतिशय गरीब होती, पण मला लहानपणापासून शिक्षणाची प्रामाणिक इच्छा, मेहनत करण्याची माझी तयारी होती आणि त्याच्यामुळे मी अभ्यासाच्या व्यतिरिक्त मी लहानपणी काहीच नाही केलं. मला अभ्यास करणं खूप आवडायचं, मी केलो. आणि मला हे पण माहीत नव्हतं की बाबा अभ्यास करून काय केलं जाते, अभ्यास करून आपल्याला काय भेटणार आहे हे माहीत नव्हतं. हे माहीत नसताना पण मला अभ्यास करणं आवडायचं. मी प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि गावात राहूनच 12वीपर्यंत गावात राहूनच शिकलो आणि त्याच्यानंतर मी MBBSला लागलो. ठीक आहे, MBBSला असताना पण मला बऱ्याचशा अशा लोकांनी मदत केली की ज्या लोकांनी मी आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. ठीक आहे, पण त्यांनी माझ्या गुणाकडे बघून मला मदत केली की नाही, हा मुलगा हुशार आहे, ग्रामीण भागातला आहे, एकदम गरीब आहे, पण याला आपण मदत करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रामाणिक अभ्यास करत असाल, कष्ट करत असाल काहीतरी मिळवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, तर तुम्हाला 1000 लोक, म्हणजे समाजातले कितीतरी लोक तुम्हाला मदत करायला सदैव तयार असतील. पण तुम्ही प्रामाणिकपणे करायला पाहिजे प्रयत्न. असं नाही की बाबा एखादा व्यक्ती तुम्हाला मदत करत आहे आणि तुम्ही विनाकारण वेळ वाया घालवता, तर असं नाही व्हायला पाहिजे. तर प्रामाणिक प्रयत्न जर तुमचे असतील तर तुम्हाला कितीतरी लोक मदत करतील. म्हणजे तुमचे समजा एखादं तुमचं कुटुंब चांगलं जरी असलं आणि चांगल्या कुटुंबातून तुम्हाला जेवढी मदत आली असती त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारची मदत तुम्हाला लोक करतात. लोक पुस्तकं देतात. जर तुम्ही एखाद्या मोठ्या उच्च शिक्षणाकडे गेला तर लोक तुमच्या हॉस्टेलसाठी मदत करतात. माझ्या हॉस्टेलची फी दुसरे लोक भरायचे. ठीक आहे, मी जेव्हा MBBSला होतो तेव्हा. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी नाही करायला पाहिजे. तुमची पॅशन असली पाहिजे, व मला चांगलं शिकता आलं पाहिजे, मला खूप मोठं व्हायचं आहे, हे स्वप्न जर तुम्ही बाळगलं तर बाकी कशाचीही काळजी करायची तुम्ही गरज नाही. ठीक आहे, तर आता तर इतकी माध्यम अवेलेबल आहेत. आता मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही किती लोकांना आवाहन करू शकता की बाबा मला शिकायचं आहे, मला कोणतरी मदत कराय. आणि मी खात्रीनं सांगू शकतो की एखाद्या मुलानं जर असं आवाहन केलं की मला शिकायचं आहे पण माझी परिस्थिती नाही आहे, मला पुस्तकं माझ्याजवळ नाही आहेत, तर तुम्हाला 1000 लोक तुम्हाला पुस्तक आणून देतील, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे फक्त तुमची शिक्षणाची विलपॉवर पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे आणि त्या भरोशावर तुम्ही यश मिळवू शकता. परिस्थिती हे कधीच आळ येणार नाही. तुमचे फक्त प्रयत्न प्रामाणिक असायला पाहिजे. बरोबर, मदतीचे हात आहेतच. फक्त कसं आहे, लोक कोणालाही मदत नाही करत. लोकांना कसं आहे, पहिले तुम्ही काहीतरी तुमचे गुण दाखवायला पाहिजे. जेव्हा तुमचे गुण समाजाला दिसतील तेव्हा समाज तुमच्याजवळ आकर्षित होईल. तुम्हाला वाटेल की नाही मला तसं बसल्या लोकांनी मदत केली पाहिजे, मी तर हुशार आहे, पण लोकांनी मला मदत केली पाहिजे. लोक मदत कशी करणार तुम्हाला? तुम्ही जेव्हा काही ना काही दाखवसाल की यार नाही मला या परीक्षेमध्ये एवढे मार्क मिळाले, मी 10वीमध्ये पहिला आलो, हे आहे, तेव्हा लोकांना खात्री पटेल की नाही हा खरंच हुशार मुलगा आहे, पण याची परिस्थिती नाही आहे, तेव्हा मदत करतील. म्हणजे तुमचे प्रयत्न पहिले दिसायला पाहिजेत समाजाला, तेव्हा समाज मदत करेल. नक्कीच आता विद्यार्थ्यांना भरपूर मदत होईल ग्रामीण विभागातील तुमच्या या आन्सरमुळे, उत्तरामुळे, कारण त्यांना एक लाईव्ह एक्झाम्पल आज दिसत आहे इथून की सर त्या परिस्थितीतून येऊन डॉक्टर झाले आहेत, तर नक्कीच ते पण मनातून कुठेतरी सोडायचा, कुठे त्यांना जर विचार आला किंवा काही तर ते तुम्हाला बघून आणि तुमचं उत्तर पाहून बरोबर ते सोडणार आणि कंटिन्यू. आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाला कधीच आपण सोडलं नाही पाहिजे. कारण स्वप्न कसं आहे की आपण आयुष्यात एकदाच असं मोठं स्वप्न बघू शकतो आणि ते जर आपण असं मध्ये जर सोडून गेलो तर मग म्हणजे ना घर का ना घाट का असं होऊन जाणार. त्याच्यामुळे आपण एकच स्वप्न आपलं मोठं बघायचं आणि त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू ठेवायची. अडथळे कोणते जरी आले तरी ते अडथळे दूर होतील जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर. कारण लोक तुम्हाला खूप मदत करतील आणि तुम्ही सरप्राईज असाल की यांनी मला मदत कशी केली. तर समजा एखादे जी कोणी लोक तुम्हाला मदत करतील. त्याच्यामुळं आपलं फोकस आपल्या ध्येयावर, आपल्या स्वप्नांवर असला पाहिजे.
अडथळ्यांवर फोकस नाही ठेवायचा. अडथळे तुमचे असे दूर होतील की तुम्हाला समजणार पण नाही. तर तेच आता आजचा हा जो आपण हा मुलाखतीचा कार्यक्रम घेतला, याच्या माध्यमातून मुलांकडे आपण हा संदेश पोहोचवत आहे की प्रामाणिक प्रयत्न करा, खूप मेहनत घ्या. जरी तुम्ही ग्रामीण भागात शिकता तरी तुमचा हा प्लस पॉईंट आहे की तुमच्यामध्ये एक मेहनत करण्याची एक उपजत इच्छा असते. शहरातल्या मुलांकडे जर आपण पाहिलं तर शहरातल्या मुलांकडे कसं आहे की थोडासा एक आळस असते. त्याच्यामागे कारणंही आहेत की त्यांच्या घरी TV असणार, बऱ्याचशा गोष्टी असणार, त्यांना एक ऐशोआरामात जीवन जगण्याची सवय लागलेली असते. पण ग्रामीण भागातल्या मुलांना तसं नसते. तुमच्या घरी एकदम तोडक्या सोयी आणि सुविधा असतील. त्याच्यामुळे तुम्ही जर त्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि पूर्ण लक्ष जर तुमच्या शिक्षणावर केंद्रित केलं तर तुम्ही शहरी भागातल्या मुलांपेक्षा कितीतरी समोर जाऊ शकता, असा मला विश्वास आहे. बरोबर, असंच होईल. आणि शिक्षण दूत जो आपला प्लॅटफॉर्म आहे हा विद्यार्थ्यांना खूप छान आता हेल्प पण करणार आहे अशा सगळ्या समस्यांना ओव्हरकम करण्यासाठी. नक्कीच थँक्यू सर, तुम्ही जोडले आज आणि विद्यार्थ्यांना धन्यवाद. मार्गदर्शन केलं. विद्यार्थी नक्कीच यातून भरपूर गोष्टी घेणार आहेत आणि यापुढेही आपण शिक्षण दूतच्या माध्यमातून विविध आणखी व्हिडिओज समोर देणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्याचाही नक्कीच फायदाच होईल. ठीक आहे, थँक्यू.